साधारण एक 5-6 वर्षापासून आम्ही खत वापरतो. त्याच्यामध्ये आम्ही मध्ये 1 वर्ष परत बंद केलं होतं खत वापरायचं. बरोबर. त्याच्यानंतर परत कांदे सडायला लागले. बरोबर. चाळीत ठेवल्यानंतर आहे ना जास्त सडायला लागले. जास्त दिवस म्हणजे तुम्ही जेव्हा वापरलं तेव्हा तुमचे कांदे टिकले होते. हो. त्याच्यानंतर 1 वर्ष गॅप केला तर कांदे सडायला लागले होते. टोटल साधारण मी आता 16 एकरासाठी घेतली. मी गेल्या अनेक वर्षापासून ते एकरी 7 ट्रॅक्टर ॲव्हरेज काढत होते. लागवडी जानेवारी मध्ये गेली. बरं, जानेवारी मध्ये गेली तर जानेवारी मध्ये नंतर फेब्रुवारी मध्ये खूप प्रमाणामध्ये टेम्परेचर झालं. त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला. म्हणजे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे बघू शकताय तुम्ही की हे कांदे त्यांनी पिकवलेले आहेत. इतर शेतकऱ्यांचे जानेवारीच्या लागवडीचे किती ॲव्हरेज? नाही, त्यांचे 2-3 त्याच्यापेक्षा जास्त नव्हते. तर बघू शकताय बायोलॉजिकल फर्टिलायझरची जी किमया आहे ही समोर दिसते. आणि कांदा हा जो कमी कालावधीत पिकवलेला कांदा हा चाळीत टिकत नाही. आणि हे बायोलॉजिकल वापरल्यामुळे कांदा हा 100% टिकलेला आहे. कांद्याची ही जी कलर क्वालिटी जी साईज आहे ती बघू शकताय तुम्ही. तरी पण साईज व्यवस्थितच झालेली आहे. पण कांदा हा चाळीत टाकल्यानंतर कांदा टिकवण क्षमता चांगली पाहिजे. टिकवण क्षमता एकदम 1 नंबर. मार्केटला कसं जातो? मार्केटला 1 नंबरच कांदा आता पण. हो, दरवर्षाप्रमाणे. हो, तुम्ही कोणाला विचारून पहा. पुढं शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे? 100% वापरायला पाहिजे. तुम्हाला काय फायदा झालेला आहे? तुमची जमीनची आमची जमीन पहिली अशी थोडीशी साठडावच होती. पण आता चांगली झाली. तिचा पोत सुधारला. म्हणजे दिवसेंदिवस आता हे बायोलॉजिकल वापरून जमिनीची ताकद वाढत चालली. नाही, रासायनिक खत आम्ही फक्त 4 गोण्या वापरतो. पहिले किती वापरायचे? पहिले आम्ही 6-8 गोण्या वापरायचो. कारण की 3 गोण्यांची किमती त्या 6 गोणी पडत आहे रासायनिकच्या तुलनेत. आणि याच्यापासून जर समजा आपली जमीनचा पोत सुधारत असेल आणि उत्पादनामध्ये वाढ होत असेल तर वापरायला काय हरकत नाही. ह्या भागामध्ये पूर्णपणे पाणी गाई म्हशी पिऊ शकत नाही. कारण की पाणी पूर्ण मोचड झालेलं आहे आणि खारं पाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही रासायनिक खत कमी केलं आणि सेंद्रिय खत वाढवली 100%. आणि जमिनीचा पोत सुधारला. बघू शकताय जे आज दिसतंय ते लाईव्ह चाळीवर आहेत. आणि आम्ही आजही लाल कांद्यासाठी नेऊर जळगावसाठी खतं घेऊन आलेलो असता कामात काम आमचं हे चाळीवर आज विजिटसाठी आलेले होत आम्ही. धन्यवाद शेतकरी बंधू. थँक्यू.